सर्वांना श्री स्वामी समर्थ. सध्या काही दिवसात येणार आहे संक्रांत. या दिवशी हळदी कुंकू तिळगुळ या काही गोष्टी सारख्याच असतात, पण वेगळी असते ती गोष्ट म्हणजे वाण. खरं तर प्रत्येक महिलेला वाटतं आपले पण इतरांपेक्षा जरा वेगळं असावं आणि लो बजेटमध्ये असावं. तर मी ते काही तुम्हाला वाणाच्या आयडियाज देणार आहेत. आवडल्या तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, ह्या वस्तू बजेटनुसार आहे, तुम्हाला परवडतील अशा तुम्ही वस्तू खरेदी करा आणि वाण म्हणून द्या. तर हळदी कुंकवाच्या दिवशी वाण म्हणून देण्यासाठी तुम्ही हँडबॅगची निवड करू शकता. 50 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत तुम्हाला आकर्षक लहान मोठ्या अशा हँडबॅग्स मिळून जातील. तुम्ही तुमच्या बजेटनुसार त्या खरेदी करू शकता आणि वाण म्हणून देऊ शकता. साडी कवर, पिलो कवर किंवा फ्रीजचे कवर वाण म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय आहे आणि ते घरगुती वापरासाठीही उपयोगी आहे. 50 ते 150 रुपयांच्या आत हे तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही हे वाण म्हणून देऊ शकता. हळदी कुंकवाला आलेल्या बायकांना तुम्ही हातातील कडे किंवा बांगड्यांचा सेटही गिफ्ट करू शकता. पण बांगड्यांची साईज वेगवेगळी असल्यामुळे गोंधळ होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही एकाच साईजचे ॲडजस्टेबल कडे देऊ शकता आणि ते बायकांना उपयोगी देखील असेल, कारण बायकांना बांगड्या रोजच वापरायला लागतात. आर्टिफिशियल मंगळसूत्र, जे की बायका डेली यूजसाठी वापर करतात. तुम्हाला 100 ते 500 रुपयांच्या रेंजमध्ये चांगल्या डिझाईन्समध्ये मिळेल. त्या पॅटर्नचे सिल्वर गोल्ड मंगळसूत्र तुम्ही खरेदी करू शकता, अगदी तुमच्या बजेटप्रमाणे. ह्याचं बजेट थोडं जास्त आहे, पण द्यायलाही हे सुंदर आहे, कारण हा सुवासिनींचा दागिना आहे. नेल पेंट हा वाण म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय आहे. 10 रुपयेपासून ते 100 रुपयांपर्यंत तुम्ही हव्या त्या प्रकारच्या हव्या त्या कलरच्या नेल पेंट्स घेऊ शकता आणि वाण म्हणून देऊ शकता. स्टीलचे डबे, ह्याचं बजेट थोडं जास्त आहे, पण हाही एक उत्तम पर्याय आहे. स्टीलचे डबे, प्लेट किंवा ताट किंवा वाट्या वाणासाठी परफेक्ट आहेत, कारण ह्या रोजच्या वापरात येतात. याचा वापरही बराच काळ केला जातो, पण याचं बजेट थोडं जास्त असल्यामुळं तुम्ही हे तुमच्या बजेटनुसार खरेदी करा. जर तुमचं बजेट तेवढं असेल तर तुम्ही हे नक्की खरेदी करू शकता आणि वाण म्हणून देऊ शकता. आपण कुठेही गेलो तरी पाण्याची बॉटल सोबत घेऊन जातोच. हळदी कुंकवासाठी आलेल्या महिलांना तुम्ही पाण्याच्या बॉटल्स देऊ शकता. हाही एक वाण म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय आहे. त्याची पिन, हेअर ब्रॉच सुद्धा बायकांना वापरायला खूप आवडतं आणि त्या बायकांना डेली यूजसाठी खूप उपयोगी देखील आहेत. खड्यांच्या पिना तुम्ही वाणासाठी आणू शकता आणि हे लो बजेटमध्ये येऊ शकतं. कपड्यांचे किंवा भांड्यांचे साबण, ते जे की डेली यूजसाठी उपयोगी असतात, रोजच्या वापरात असतात, तर तुम्ही आवडेल त्या साबणाच्या वड्या हळदी कुंकवासाठी आलेल्या महिलांना देऊ शकता. जर तुम्हाला हे परवडत असेल किंवा तुम्हाला छान वाटत असेल तर नक्की तुम्ही ह्या साबणाच्या वड्या देऊ शकता. तुमचं बजेट जास्त असेल तर हळदी कुंकवाला आलेल्या बायकांना वाण म्हणून देण्यासाठी तुम्ही बेडशीटसुद्धा देऊ शकता. 100 ते 300 रुपयांपर्यंतच्या कोणत्याही बेडशीट तुम्ही घेऊ शकता. अर्धा किलो, 1 किलो साखर किंवा गूळ, शेंगदाणे तुम्ही वाणात देऊ शकतात. या वस्तू प्रत्येकाच्या घरात वापरल्या जातात. वाणासाठी तुम्ही कापडी पिशव्या देखील देऊ शकता. हा उत्तम पर्याय आहे आणि इको फ्रेंडली आहे. ह्या पिशव्या तुम्हाला 10 ते 50 रुपयांच्या आत मिळतील. प्लास्टिकचे बाऊल, प्लास्टिकच्या वाट्या वाणात देऊ शकता. रोजच्या वापरासाठी हे उपयोगात येतील. कुंकवाचा करंडा, स्टीलचे चमचे हे देखील तुम्ही वाणात देऊ शकता आणि कुंकवाचा करंडा हा एक सुवासिनीचा दागिना आहे, त्यामुळे हा देखील एक उत्तम पर्याय आहे. फिंगर रिंग, मोठी डिझाईन असलेली फुलांची फिंगर रिंग तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. ॲडजस्टेबल फिंगर रिंग असल्यास कोणीही सहज घालू शकेल आणि 30 ते 50 रुपयांच्या आत तुम्हाला उत्तम रिंग मिळेल.
मोबाईल स्टँडचा वापर रोजच होतो. स्वयंपाक करताना, झोपताना किंवा कोणताही काम करताना फोन समोर ठेवून तुम्ही अगदी आरामात मोबाईल वापर करू शकता. त्याच्यामुळे हा देखील एक उत्तम पर्याय आहे वाण म्हणून देण्यासाठी. रुमाल. हात रुमाल प्रत्येकजण वापरत असतो. हळदी कुंकवासाठी वाण म्हणून तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्सचे रुमाल बायकांना देऊ शकता. प्लास्टिकचे डबे. घरात डबे कितीही असले तरी कमीच पडतात, कारण कोणालाही वस्तू बांधून देताना किंवा खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी या डब्यांचा वापर होतो. तुम्ही आपल्या आवडत्या रंगाचे समान आकारांचे डबे सर्वांना देऊ शकता. तुमच्या बजेटनुसार हे खरेदी करू शकता. स्क्रब किंवा डिटॅन पाउच. स्किन केअरसाठी अनेक महिला पार्लरला जाण्याचा कंटाळा करतात. अशा वेळेस ते घरातच काहीतरी ट्राय करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे फेशियल किट किंवा स्क्रबचे पाकिट आणून चेहरा क्लीन करतात. तुम्ही स्क्रब किंवा डिटॅन पाउच दिला तर सर्वांना वापरता देखील येईल. चहाची गाळणी. चहा किंवा सरबत काहीही गाळण्यासाठी रोज गाळणीचा वापर होतो. तुम्ही हळदी कुंकवासाठी आलेल्या बायकांना वाण म्हणून चहाची गाळणी देऊ शकता. आणि हो, हा एक लो बजेट म्हणून उत्तम पर्याय आहे वाण म्हणून देण्यासाठी. कंगवा. प्रत्येकालाच दिवसभरात 2 ते 3 वेळा केस विंचरण्यासाठी कंगवे लागतात, तर तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे कंगवे वाण म्हणून देऊ शकतात. खोबरेल तेल. 10 रुपयेवाल्या 20 रुपयेवाल्या खोबरेल तेलाच्या बाटल्या तुम्ही वाण म्हणून देऊ शकतात. हा एक उत्तम पर्याय आहे. आता थंडीचे दिवस आहेत आणि या दिवसात सॉक्स हे सगळ्यांनाच उपयोगाचे ठरतील. म्हणून तुम्ही सॉक्स हे वाण म्हणून देऊ शकतात. 20, 30, 40 जसे बजेट तुमचं असेल त्याप्रमाणे तुम्ही सॉक्स खरेदी करू शकता आणि वाण म्हणून देऊ शकता. मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन. याचा तर आता खूप जास्त उपयोग होतो, कारण थंडीमुळे त्वचा कोरडी पडते तेव्हा याची गरज लागते. हेही तुमच्या बजेटप्रमाणे खरेदी करून वाण म्हणून तुम्ही देऊ शकता. अगदी 10 रुपयांपासून मॉइश्चरायझर मार्केटमध्ये भेटून जाते. तर ही वाण देण्यासाठीच्या वस्तूंची आयडिया तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे अशा काही वेगवेगळ्या आयडियाज असतील तेही नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.